आज होता रविवार, मी घरी बसून झालो होतो बोर. मग म्हटलं चला बोथा फॉरेस्टमध्ये फिरायला जाऊ, म्हटलं म्हणजेच ज्ञानगंगा अभयारण्यात. मग मी खामगाववरून निघलो बोथा फॉरेस्टकडे जाण्यासाठी बुलढाणा रोडनं. तर वरण्याजवळ आलो, तर इथं लागलं मला संत गजानन महाराजांचं मंदिर. मग मी घेतलं दर्शन आणि मी इथून निघलो पुढे. तर पुढे गेल्यावर मला इथं लागला ब्रिज. हे पहा, हा आहे ब्रिज, हा लंबा चवळा ब्रिज आहे ज्ञानगंगा डॅमचा. तर ह्या ब्रिजच्या दोन्ही साईडनं पाणीच पाणी. हे पहा, पाणीच पाणी, जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला दिसते पाणीच पाणी. मग मी इथून निघलो समोर आणि इथून समोर निघल्यावर मी आलो पहाडी तपाजी महाराज मंदिराजवळ. ह्या रस्त्याने येणारा प्रत्येक प्रवासी ह्या मंदिरावर थांबते म्हणजे थांबतेच. लय लोक तर इथं डबे खायला येतात बा. मग मी गेलो आत मंदिरात आणि पहिले घेतलं इथं दर्शन. हे बघा, मी घेतलं दर्शन. मग आलो मंदिराच्या मागच्या साईडनं, कारण इथं डॅम आणि या त्या डॅमची भिंत याच्यावरून चालू असते पावसाळ्यात धबधबा. आणि हे पहा, हा आहे तो डॅम, लगेच डॅम दिसते आता तुम्हाला. तर उन्हाळ्यामुळे हा डॅम थोडा सुकला. पहा आता जरा पाणी कमी झालेलं दिसते. आणि मग पुढे निघलो तर दोन्ही साईडनं लागली आपल्याला हिरवीगार शेती. मग आता पुढे निघलो तर हे लागलं आपल्याला बोथा गाव. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे गाव म्हणजे जन्नतच असते भाऊ. मग आता आपण निघलो पुढे आणि आलो आपण ज्ञानगंगा अभयारण्यात. आणि इथं आपल्याला समोर दिसल्या जिप्सी. ह्या जिप्सी भेटतात भाड्यानं जंगल सफारीसाठी. आणि हे आहे निसर्ग अभ्यास केंद्र आणि हे आहे बालोद्यान केंद्र. तर हे सध्या आहे बंद. मग निघलो आता आपण पुढे फॉरेस्टमध्ये. तर हे पाय, बच्चा पार्टी सनरूफमधून निघून कसं एन्जॉय करून राहिले. मग आता आपण निघलो अजून पुढे. तर पुढे गेल्यानंतर आपण आलो ह्या पॉईंटवर. ह्या पॉईंटवर लागतात 2 गेट. हे पहा, हे एक गेट आहे आणि हे एक गेट आहे. तर हे गेट आहे पलडक डॅमचं, इथूनही तुम्ही फॉरेस्ट सफारीसाठी जाऊ शकता. आणि हे आहे गेट गेरू माटरगाव डॅमचं, इथूनही तुम्ही फॉरेस्ट सफारीसाठी जाऊ शकता. आणि इथं केली होती पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. आणि पुढे गेलो आपण तर आपल्याला लागलं हे मचान. इथं ड्युटी करतात फॉरेस्टवाले. आणि मग निघलो आपण आता पुढे. तर पहा, आता उन्हाळ्यामुळे पूर्ण जंगल सुकलेलं होतं. आणि ह्या जंगलातला रस्ता पहा, नुसतं वळणाचा रस्ता आहे. तुम्हाला दिसते पूर्ण वळणाचा रस्ता. आणि इथं लागलं आपल्याला आंब्याचं झाड. पहा, याला लागेल होत्या बदबद कर्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला अशीनच तर तुम्ही एक वेळा सबस्क्राईब करूनच घ्या आपल्या चॅनलने.